तर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळलेत हे वक्तव्य केले सतेज पाटील यांनी। आमदार सतेज पाटलांनी भाजपवर हा निशाणा साधलाय। पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू आहे। लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीत विधानसभेचं जागा वाटप व्यवस्थित होईल असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। सोबत सतेज पाटील आहेत। महायुतीचे मंत्री किंवा आमदार असणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात देखील म्हणजे 44हून अधिक मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड दिसते। कसं बघताय? नाही, मी म्हटलं तसं विद्यमान सरकारबद्दल प्रचंड नाराजी त्या ठिकाणी आहे, कारण की प्रत्येक गोष्टीवर हे सरकार फेल गेलेलं आहे आणि फोडाफोडीचं विशेषतः राजकारण या सगळ्याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे। आणि लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असली तरी राज्यातला जो काय मॅन्डेट लोकांनी दिलेला आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षा मी म्हटलं तसं जास्तीचा मॅन्डेट महाविकास आघाडीला मिळेल, कारण की लोक समाधानी नाहीत। हे जे मॅन्डेट मिळालेलं आहे हे टिकवण्याचं आव्हान एक पुढच्या 2-3 महिन्यामध्ये महाविकास आघाडी समोर असणार आहे। कशा पद्धतीनं एकत्रितपणे या सगळं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न असेल? सीट वाटप व्यवस्थित होईल। आमची अपेक्षा आहे की तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि या महिना अखेर किमान प्राथमिक चर्चा आमच्या पूर्ण होतील आणि एक चांगला पर्याय लोकांच्या समोर आम्ही देऊ हा विश्वास आम्हाला आहे। आणि म्हणून तिन्ही पक्षांनी निश्चित ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत लोकभावना लक्षात घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार। आरएसएस देखील या सगळ्यावरून भाजपला कुठेतरी नाराजी व्यक्त करते। अजितदादांसारख्या माणसाला तुम्ही घेतलं म्हणून ही सगळी परिस्थिती तुमच्यावर ओढावलेली असं आरएसएस म्हणतं। नाही, मला वाटतं घेताना त्यांनी भूमिका घेतली होती का हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून आता कुणावर तरी खापर फोडायचं आहे किंवा त्याचे परिणाम आता बघितल्यानंतर मग आपली भूमिका करायची हे मला वाटते काय म्हणजे दुतोंडी म्हणतो तशातला प्रकार हा साधारणपणे दिसतो। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।